भीष्मा पन्यापूर गावामध्ये पान विकायचा. अरे गोड गोड कडक पान खा, एकदम कडक पान आहे. तेव्हा एक ग्राहक भीष्माकडे येतो आणि बोलतो, अरे भीष्मा भैया, तुझ्या पानाची तारीफ तर सगळीकडे पसरलेली आहे. अरे अशी काही गोष्ट नाही भाऊ, बस मी पान चांगला बनवतो आणि ग्राहकांना खुश ठेवतो. मी असं ऐकलंय की तुझं पान खाऊन खराब मूड सुद्धा चांगला होऊन जातो, तर मग एक पान खाऊ घाला आणि आमचा सुद्धा मूड चांगला करा. भीष्माने त्या ग्राहकाला एक पान बनवून दिलं. ग्राहक पान खाऊन खुश होऊन जातो. वाह भीष्मा भैया वाह, मजा आला एकदम. आता तर मी रोज रोज तुमच्या हाताचंच पान खाणार बनलेलो. तसं किती रुपये झाले? भैया 20 रुपये फक्त, पण सगळीकडे तर पान 10 रुपयामध्ये चालू आहे. अरे भैया, आम्ही हे पान काही साध्या व्यक्तीच्या शेतातून नाही आणत. चंदन भैयाचं नाव तर ऐकलंय ना? अरे अरे, त्यांना कोण नाही ओळखत. हे घ्या 20 रुपये. ग्राहक 20 रुपये देऊन तिथून निघून गेला. संध्याकाळी भीष्मा आपल्या दुकानाला बंद करून घरी निघून गेला आणि आपल्या बायको बिंदियाच्या हातामध्ये पैसे ठेवून बोलला, आज पूर्ण 20ची विक्री झालीये बिंदिया. कधी कधी विचार करते की जर काय चंदन दादाचा हात आपल्या डोक्यावर नसला असता तर आपलं काय झालं असतं. तू खरंच बोलते बिंदिया. चंदन भैया खूपच चांगले माणूस आहेत. जर ते आपली सहायता नसती केली तर आपण कुठलेच नसतो राहिलो. आणि तुला माहिती आहे बिंदिया, ते आज सुद्धा मला मुफ्तमध्येच पान देतात. तेव्हा भीष्माची 15 वर्षाची मुलगी अंजू भीष्माला बोलते, बाबा, तुम्ही तर मला चंदन चाचूला भेटवणार होता ना? चला ना बाबा, चला ना, चंदन चाचूला बघायचं खूप मन होतंय मला. भीष्मा आपल्या बायकोला बोलतो, बघत आहेस बिंदिया, सरळ सरळ हे नाही सांगत आहे की हिला चंदन काकाची हवेली बघायचं मन होत आहे. हे ऐकून अंजू आणि बिंदिया हसायला लागली. दुसऱ्या दिवशी भीष्मा आपल्या कुटुंबाला घेऊन चंदनच्या हवेलीमध्ये घेऊन गेला. चंदन आपल्या हवेलीच्या बाहेर खुर्ची लावून बसलेला होता. भीष्माच्या कुटुंबाला बघून तो खुश होऊन जातो. चांगलं केलंस भीष्मा, जे की तू आपल्या परिवाराला इथे घेऊन आलास. याच बहाण्याने अंजू बाळाचं मन तरी थोडं शांत राहील. तुमच्यासोबत एक महत्वाचं बोलायचं होतं मालक. किती वेळेस सांगितलंय मला मालक नको बोलत जाऊ. सगळ्यांचा मालक एकच आहे, तो वरती आहे. आणि मी तर तुम्हालाच मालक बोलणार. सांग काय बोलायचं आहे. जेव्हा मी गरीब होतो तर पानाचे पैसे तुम्ही माझ्याकडनं नाही घेतले, पण आता मी पैसे देण्यासाठी सक्षम आहे. आता मला तुमच्या शेतामधून रोज रोज मुफ्तमध्ये पान घेऊन जायला लाज वाटत आहे. अरे कसली लाज भीष्मा, तू माझ्या छोट्या भावासारखा आहेस आणि छोट्या भावांकडनं काय पैसे घेत असतात. भीष्मा काही वेळ आपल्या कुटुंबाबरोबर तिथे बसला आणि मग आपल्या घरी परत आला. भीष्माच्या जातानाच चंदनचा लहान भाऊ मंजीत तिथे येऊन रागात चंदनला बोलतो, एक तर असं पण तू माझं पानाचं शेत हडपून बसलाय आणि त्यामध्ये ते सगळे पान लोकांना मुफ्तमध्ये वाटत आहेस. जरा नीट बोल मंजीत. वयाने मी तुझा मोठा भाऊ आहे. अरे कसले मोठे भाऊ, जर माझे भाऊ आहेत तर माझ्या पानाचं शेत मला वापस करून टाका. तुझं डोकं खराब झालंय मंजीत. प्रॉपर्टीमध्ये बाबांनी हे शेत आणि हे घर माझ्या नावावर केलंय. आणि तसं सुद्धा मी जर तुला पानचं शेत दिलं जरी, मला माहिती आहे की तू त्याला विकून सगळा पैसा जुगारात उडवून टाकशील. मंजीत तिथून एकदम रागात निघून गेला आणि आपल्या बायकोला जाऊन बोलला, काही ना काहीतरी करावंच लागेल. अहो, तुम्हाला मी कधीपासून बोलत आहे, गावाच्या दबंग चौधरी साहेबांकडून मदत मागा. ऐकलंय की ते तुमच्या मोठ्या भाऊ चंदनला आवडून घेत नाहीत. बहुतेक तू बरोबर बोलत आहेस. मी आजच चौधरीशी बोलतो जाऊ. मंजीत त्याच दिवशी चौधरीच्या हवेलीमध्ये जातो आणि सगळं काही त्याला सांगतो आणि बोलतो, बस कशा पण प्रकारे तुम्ही पानाचं शेत माझ्या नावावर करून द्या, पण मला हिस्सा पाहिजे. मला मंजूर आहे. तर मग फक्त उद्याची वाट बघा आणि बघ मी तुझ्या कशा प्रकारे तुझ्या मोठ्या भावाला त्याच्या हवेलीमधून धक्के देऊन बाहेर काढतो.
दुसऱ्या दिवस चौधरी एका वकीलला आणि पोलीसवाल्यांना चंदनच्या हवेलीमध्ये जाऊन चंदनला जाऊन बोलतो. तुझ्या वडिलांचे खरे कागदपत्र मिळालेत प्रॉपर्टीचे चंदन. काय मूर्खासारखं बोलत आहात? तेव्हा एक पोलीसवाला चंदनला बोलतो. मी पूर्ण तपास केलेला आहे. प्रॉपर्टीत लिहिल्याप्रमाणे हवेली आणि पानाच्या शेताचा मालक तुमचा छोटा भाऊ आहे. मला माहिती आहे की हे तुमचं सगळं षडयंत्र आहे आणि मला हे सुद्धा माहिती आहे की मी काही नाही करू शकत. जर सगळं माहितीच आहे तर इथून निघून जा. जायच्या आधी मी पानाच्या शेतातून काहीतरी घेऊन जाऊ इच्छितो. जे घ्यायचंय ते घ्या आणि इथून लवकर निघून जा. चंदन आपल्या पानाच्या शेतांमध्ये जातो तेव्हा त्याची नजर लाल रंगाच्या एका पानावर पडली. चंदनने हसत हसत त्या पानाला उचललं आणि सरळ भीष्माच्या घरी जाऊन पोचला आणि भीष्माला सगळी घटना सांगितली. काही गोष्ट नाही, माझं घर आहे ना आणि सगळं तर तुमचंच दिलेलं आहे मालक. काही नाही, तुम्ही माझ्या घरी राहा. नाही, मी इथून जात आहे भीष्मा. एवढं बोलून चंदन त्या लाल रंगाच्या पानाला भीष्माला पकडवलं. आता तू पनियापूर गावामध्ये माझ्या पानाचे पानं नाही विकू शकत, पण तू चिंता नको करू. तुला जेवढ्याही पानाची आवश्यकता पडेल तू या लाल पानाला सांगून टाक. एवढं बोलून चंदन एकदम वेगाने तिथून निघून गेला. तेव्हा त्याची बायको बिंदिया तिथे येऊन बोलते. काय झालं? मालिक आत का नाही आले? भीष्मा आपल्या बायकोला सगळं काही एकत्र सांगतो. त्यांच्या लहान भावाने त्यांच्याबरोबर खूप वाईट केलं, पण जो वाईट करतो त्याच्याबरोबर पण वाईटच होतं. जर काय मालिक बोलले आहेत की तुम्हाला पानाची आवश्यकता असेल तर तुम्ही ह्या लाल पानाला बोला तर बोलून बघा. भीष्मा त्या लाल रंगाच्या पानाला बघतो आणि मला आता लाल पानाची आवश्यकता आहे, कारण मी आता लाल पान पनियापूर गावामध्ये विकून मालकाची हवेली आणि शेती वापस घेऊ शकेल. दुसऱ्या क्षणी भीष्मा आपल्या कुटुंबासह स्वतःला लाल पानाच्या गावामध्ये पाहतो, जिथे शेत, घरं आणि प्रत्येक वस्तू लाल पानानेच बनलेली होती. हे आपण कुठे आलोत? या गावामध्ये तर सगळ्या वस्तू लाल पानाच्या बनल्यात आणि अजून इथले रस्ते सुद्धा लाल पानाचेच बनलेत. ह्याचा अर्थ हा आहे की मालिकना पहिलाच माहित होतं की ह्या लाल पानाचा रहस्य काय आहे. मालिक तुम्हाला किती पसंत करतात. जर काय त्यांना हवं असतं तर ते स्वतः इथे आले असते. तेव्हा एक माणूस तिथे येऊन उभा राहतो आणि भीष्माला बोलतो. आमच्या जादुई लाल पानाच्या गावामध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला जेवढेही पान पाहिजे असतील तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. बस आपल्या हातातल्या पकडलेल्या पानाला सांगून द्या की तुम्ही या जगातून दुसऱ्या तुमच्या जगात जाऊ इच्छितात. भीष्माने लाल पानाच्या शेतांमधून खूप सगळे लाल पानं एकत्रित केले आणि मग त्या लाल रंगाच्या पानाला बघून बोलला. आता मी माझ्या परिवारासोबत आपलं गाव पनियापूरमध्ये जाऊ इच्छितो. दुसऱ्या क्षणी भीष्मा आपल्या कुटुंबाबरोबर परत आपल्या गावामध्ये येतो. काहीच महिन्यांमध्ये भीष्माने घेऊन आलेली लाल पानं आजूबाजूच्या इलाक्यामध्ये प्रसिद्ध झाली आणि जसं त्याच्यावर धनची वर्षा झाली. खूप वेळानंतर बिंदिया आपल्या नवऱ्या भीष्माला बोलली. आपल्याकडे आता इतकं धन एकत्रित झालं आहे की जर काय आम्हाला हवंय तर आपल्या मालकाच्या पानाचं शेत आणि मालकाची हवेली सोडवू शकतो. तू खरंच बोलत आहेस. मी आजच मालकाच्या छोट्या भावाकडे जातो. संध्याकाळी भीष्मा चंदनच्या हवेलीमध्ये पोचतो, पण तिथे त्याने मंजितला नाही बघितलं, पण चौधरीला बघितलं. मला ही हवेली विकत घ्यायची आहे. या हवेलीचे नवीन मालक मंजित जुगारामध्ये माझ्याकडून ही हवेली आणि पानाचं शेत माझ्याकडनं हरले. आता ही हवेली आणि पानाचं शेत माझं आहे. तर मी तुला ह्या पानाच्या शेतीची आणि हवेलीची 2 गुणे किंमत द्यायला तयार आहे. दुप्पट किंमतीच्या बद्दल ऐकून चौधरी ताबडतोब तयार झाला आणि त्याने पैसे घेऊन हवेली आणि पानाचं शेत भीष्माला देऊन टाकलं आणि आपल्या हवेलीमध्ये जाऊन स्वतःला बोलला. मूर्ख कुठला,
अरे हवेली आणि पानाचं शेत अजूनही चंदनच्याच नावावर आहे. मी तर खोटे प्रॉपर्टीचे कागद बनवून मी माझ्या डोक्याचा वापर करून 2 गुणा किंमत सुद्धा वसूल केली. पण मला समजत नाहीये की हा भीष्म लाल पान आणतो तरी कुठून, आणि याचे लाल पान तर दूर इलाक्यामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहेत. मला याच्यावरती लक्ष द्यावंच लागेल. चौधरी त्या दिवसाच्या नंतर भीष्मावर नजर ठेवायला लागला. एक दिवस त्याने भीष्माला त्या लाल रंगाच्या पानाच्या जरिये गायब होताना बघितलं. अरे बाबा, हे काय रहस्य आहे? मला पत्ता लावावा लागेल की शेवटी हा गायब होऊन जातो कुठे. दुसऱ्या दिवस भीष्मा त्या जादुई लाल रंगाच्या पानाला पकडून जादुई लाल पानाच्या गावामध्ये जाणारच होता की तेव्हा चौधरी तिथे येऊन पोचतो. त्याने त्या लाल रंगाच्या पानाला काढून घेतलं आणि अचानक चौधरी आणि भीष्मा स्वतःला त्या लाल पानाच्या गावामध्ये पाहतात. पण भीष्मा जिथे त्या जादुई गावाच्या पाण्यामध्ये आजाद उभा होता, तेव्हा तिथे चौधरी पिंजऱ्याच्या आत उभा होता. हे सगळं काय आहे भीष्मा? हे कोणतं गाव आहे? इथे तर सगळीच वस्तू लाल पानाचीच दिसत आहे आणि मी आतमध्ये का बंद आहे? तेव्हा एक माणूस तिथे येऊन चौधरीला बोलतो. तू चुकीच्या विचाराने या लाल पानला घेऊन या साध्या माणसाला फसवलं आहे आणि हिसकावून घेतलंय. तू आता याच पिंजऱ्यात कैद राहशील, पण इथे नाही तर आमच्या जादुई पानाच्या जेलमध्ये. दुसऱ्या क्षणी चौधरीने स्वतःला जेलमध्ये पाहिलं. भीष्मा आपल्या घरी परत आला. मालक, मी तुम्हाला कुठे कुठे नाही शोधलं. भीष्मा, मला माहित होतं की तू चांगला व्यक्ती आहेस. तू मला माझं पानाचं शेत आणि हवेली जरूर वापस करून देशील. मालक, पण तो जादुई लाल पानाचा पत्ता तर तुमचाच होता ना? खूप वर्षांपूर्वी तो पत्ता मला माझ्या वडिलांनी दिला होता आणि जादुई लाल पानाच्या त्या गावाबद्दल रहस्य सांगितलं होतं, आणि सोबतच मला हेही सांगितलं होतं की त्या लाल पानाच्या जादुई गावामधून लाल पान तोच आणू शकतो ज्याचं मन स्वच्छ असेल, आणि या गावामध्ये तुमच्यापेक्षा जास्त मन कोणाचं साफ असू शकेल. जेव्हा पण तुला तुझ्या जीवनामध्ये अशा प्रकारचा माणूस मिळेल, तू त्या पानाच्या पत्त्याला त्या व्यक्तीला देऊन टाक. एवढं बोलून चंदन तिथून निघून गेला आणि भीष्मा आज पण लाल पानाला गावामध्ये घेऊन येऊन विकतो.